क्रांती महिला प्रतिष्ठान आणि शरद भाऊ लाड युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पलूस कडेगाव मतदारसंघातील महिलांसाठी पंढरपूर येथे विठू माऊली दर्शन मोफत वारी देण्याची भूमिका क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा महिला संघटक धनश्री लाड यांनी घेतली आहे। जुलै महिन्याच्या 4 तारखेपासून या वारी दर्शन सोहळ्याचे आयोजन केले असून 13 तारखेपर्यंत ही वारी होणार आहे। यामध्ये प्रत्येक 8 ते 10 गावांचा टप्पा करून त्या गावातील महिलांना पंढरपूर येथे विठू माऊलींच्या दर्शनाला पोहोचवण्याची भूमिका या वारी सोहळ्याच्या निमित्ताने घेतली आहे। यासाठी त्यांना आमदार अरुण लाड व क्रांती सहग साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचं मार्गदर्शन मिळाले। वारकरी संप्रदायाची परंपरा आणि विश्वास जोपासणाऱ्या महिला अशा दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठू माऊलींच्या दर्शनासाठी नेण्याची भूमिका क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड आणि शरद लाड युवा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली आहे। या माध्यमातून 8 ते 10 गावांचे गट करून योग्य प्रकारे नियोजन केले। पलूस कडेगाव मतदारसंघातील गावागावातील वारकरी संप्रदायातील भगिनींना अशा वारीच्या माध्यमातून पंढरीच्या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आणि वारीचा आध्यात्मिक आनंद घेण्यासाठी अनुभवण्यासाठी अशा पद्धतीच्या पंढरपूरच्या विठू माऊलीचं दर्शन सोहळ्याचं आयोजन केलं असून या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांना आम्ही पोहोचवणार असल्याचं धनश्री लाड म्हणाल्या।